नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि विद्यार्थी आणि सर्व सवलतीच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी। आता फक्त 28 दिवस उरले आहे। हे स्मार्ट NCMC कार्ड काढले नाही तर ST बसमधील सवलतीचा प्रवास बंद होऊ शकतो। कोणाला हे कार्ड काढावे लागेल, कुठे मिळेल, कोणती कागदपत्रे लागतील आणि 30 दिवसात कार्ड कसे मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळानेच आता प्रवास अधिक स्मार्ट आणि डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे। सवलतीच्या योजनेतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे। यामध्ये लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थी तसेच STच्या विविध सवलत योजनेतील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश होतो। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही निर्धारित कालावधीत NCMC कार्ड काढले नाही तर भविष्याच्या सवलती दरात प्रवास करताना अडचणी येऊ शकतात। म्हणून पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे। आता आपण जाणून घेऊया कार्ड मिळण्याची प्रक्रिया कशी असणार आहे। तर अर्ज केल्यानंतर साधारणतः 30 दिवसात स्मार्ट कार्ड मिळणार आहे। कार्ड ऑनलाईन रिचार्ज करता येणार आहे। त्यानंतर आहे रोख पैशांची गरज कमी होणार आहे। तिकीट प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल पद्धतीने प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे। त्यानंतर आपण जाणून घेऊया NCMC कार्डचे फायदे काय आहेत। तर सर्वप्रथम ST प्रवासांसाठी एकच स्मार्ट कार्ड असणार आहे। त्यानंतर आहे डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन रिचार्ज सुविधा उपलब्ध आहे। तिकीट काढण्यासाठी कमी वेळ लागणार आहे। त्यानंतर पारदर्शक आणि सुरक्षित व्यवहार राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात इतर सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेमध्येही याची वापर करण्याची शक्यता वाढणार आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी STच्या सवलत योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कारण वेळेत स्मार्ट कार्ड काढणे प्रत्येक लाभार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते। आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।